आपल्यासोबत आहेत रोहित पवार. दादा, तुम्ही पाहणी केलीत आझाद मैदानाची. मराठा क्रांती मोर्चा अवघ्या काही तासांवर मुंबईत येऊन ठेपतोय. कशा प्रकारे तयारी सुरू? तयारी सर्व ते करत आहेत. तयारी आम्ही कुणी करत नाहीये. अख्खा महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे, जे युवा कार्यकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. बाकी कुणीही याच्यामध्ये नाही. कुणीही सगळे समाज बांधव एकत्रित येऊन जे काय आज केलेलं आहे सगळं श्रेय त्यांना जातं. आणि एक कार्यकर्ता म्हणून, सामाजिक कार्यकर्ता नाही तर एक मराठा समाजाचा म्हणून तिथं जे कुणी आहेत त्यांनी सहकार्य केलेलं आहे. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की खारघरमध्ये जिथे आता मोर्चा जाईल तिथंच त्यांना परवानगी दिली जाईल आणि तिथंच आंदोलन करण्यात येणार. हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. सामाजिक कार्यकर्ते जेव्हा स्वतःच्या हक्कासाठी लढतात त्यांना कुठलीही ताकद थांबवू शकत नाही. तर अशा प्रकारे रोहित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की कशा पद्धतीनं हे एक सामाजिक आंदोलन आहे आणि भलेही परवानगी असो किंवा नसो, पण जर मनोज जरांगे यांचा विश्वास ठाम आहे आणि त्यांची तयारी पूर्ण आहे तर राज्य सरकार किंवा कुठलीही ताकद त्यांना मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, समय राणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.